जय हिंद मित्रांनो. जय शिवराय. आज आपल्याला डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक महत्त्वाची अशी सिरीज सुरू करतोय की ज्या सिरीजमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मुद्दा होता की सर अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आम्हाला माहिती द्या. अभ्यासक्रम विषयानुसार आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगा की नक्की वाचायचं काय आहे, वाचायचं काय. कारण की डिपार्टमेंट PSIची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे टाईमची. म्हणजे सगळ्यांकडे सगळं आहे, ओके, मेरे पास सब कुछ है बट मेरे पास टाइम नहीं है, अशी कन्सेप्ट डिपार्टमेंटल PSIच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत जाणवत असते. चुकून मुकून एक 2-3 तासाचा वेळ त्यांना मिळतो आणि त्या 2-3 तासाच्या वेळामध्ये त्यांनी एक मोराशी स्वप्न बाळगलेलं असतं की मी फौजदार होणार, मला फौजदार व्हायचंय. पण आता ठीक आहे, तुमचं स्वप्न आहे, त्या स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर तुम्हाला त्या 2-3 तासामध्ये जो तुम्हाला वेळ मिळतोय त्याचा युटिलाइज करणं खूप इम्पॉर्टंट राहतं. आणि त्याचं जर तुम्ही युटिलायझेशन व्यवस्थित केलं नाही तर डेफिनेटली मग प्रॉब्लेम काय होतो, तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. आणि अभ्यासक्रम जर पूर्ण होत नसेल तर अभ्यासक्रमच पूर्ण होत नसेल, जो की अभ्यासक्रम तुमच्या जेन्युइनली अभ्यासक्रमापेक्षा खूप छोटा आहे, खूपच छोटा आहे. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये फक्त मोजून 6 ते 7च चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 12, 13, 20, 25 चॅप्टरचा अभ्यास करायचाच नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय करतात, डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे, स्पेशली पूर्व परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना त्यांचा विषय आणि त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे ते त्यांना माहितीच नसतं किंवा त्यांना ते जाणून घेण्याची उत्सुकताच नसते. मी ऑलरेडी 1-2 वर्षापासून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहे. पण तरीसुद्धा विद्यार्थी ती चुकी करतात जे की मला दरवर्षी दिसतेच. ते म्हणजे काय, मार्केटमधलं एकदम ट्रेंडमध्ये असलेलं पुस्तक किंवा मोठं पुस्तक घेऊन यायचं आणि त्या पुस्तकाला वाचत बसायचं. दिशाहीनतेने अभ्यास कसा केला जातो हा मी डिपार्टमेंटल PSIमध्ये सर्वात जास्त पाहिलेला आहे. एक वेळ डायरेक्ट लोकांना तशी सवय नाही आहे, पण डिपार्टमेंटचे लोक नक्कीच या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळेवरच सांगणं माझं काम आहे. आणि अनायसे आजच्या दिवसाचीच मी वाट पाहत होतो, कारण की आपले पुरंदर बॅच जी आहे, या पुरंदर बॅचला आपण आज स्पेशल डिस्काउंट ठेवलेला आहे की 80% डिस्काउंट आपण या ठिकाणी दिलेला आहे. ही बॅच टोटल तुमची आहे 9,999ची आणि त्याच्यावरती आज आपण 80% डिस्काउंट ठेवलेला आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला आज जर तुम्ही परचेस करताय, आज आणि उद्या या 2 दिवसात ही बॅच तुम्हाला 2,000 रुपयालाच फक्त भेटणार आहे. ही बॅच तशी तुम्हाला 2,500 रुपयापर्यंत भेटत होती. आजचा दिवस खास आहे, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये लवकरात प्रवेश केला तर बेटर राहील, कारण की सध्या GSचं काम या ठिकाणी चालू आहे. GS शिकवणं सध्या डिपार्टमेंट PSIला सुरू आहे. ठीक आहे. हो हो, देता येते. आता येते का आवाज सर? प्रमाणपत्र काढलं तर परीक्षा देता येते सर 40पर्यंत. ठीक आहे, बिंदास देता येते योगेश सर, नो प्रॉब्लेम. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता येऊ आपण मेन महत्त्वाच्या मुद्द्यावर की इकॉनॉमिक्सचा नक्की सिलेबस काय. तर इकॉनॉमिक्सला एकच सिलेबस आहे, तो म्हणजे तुमचा LPG. बस. तुम्हाला पूर्व परीक्षेला 50 प्रश्न असतात GSचे. त्या GSच्या 50 प्रश्नापैकी 10 प्रश्न तुम्हाला येतात अर्थशास्त्रावर. आता हे जे अर्थशास्त्र आहे आणि आत्तापर्यंतच्या म्हणजे जवळपास 1998 पासून ते 2023 पर्यंतचा सर्व MPSCच्या PYQचा समावेश मी माझ्या ठोकळ्यामध्ये केलेला आहे. आय होप सो तुम्हाला किंवा तुमच्यापैकी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ठोकळा वाचला असेल. ठीक आहे, जय शिवराय. आता येतोय आवाज? 1998 पासून 2023 पर्यंत म्हणजे तसा तो विचार केला तर 19-21 पर्यंतचा जो भाग होता तो मी माझ्या पुस्तकात कव्हर केलेला आहे. आता 2023 मध्ये जी तुमची एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न आता नवीन पुस्तकात मी ॲड करतोय. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या PYQच्या अनालिसिसवरून मी LPGचा काय अभ्यासक्रम सेट केलेला आहे आणि हा अभ्यासक्रम मी माझ्या ठोकळ्यात दिलेला आहे. तर हाच अभ्यासक्रम तुम्हाला सांगतोय बाबांनो, याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही, एकही प्रश्न येत नाही ह्या अभ्यासक्रमाच्या बाहेर. तुम्हाला आयोगाने दिलेला आहे LPG. आयोगाने काय दिलंय तुम्हाला? LPG. LPG हा जो तुम्हाला दिलेला आहे त्याचा खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये आपली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था 1950
किंवा आपण असं म्हणू की पंचवार्षिक योजना तिथून सुरू झाल्या 51 1991 म्हणजे 61 71 81 91 जवळपास 40 वर्षाची जी अर्थव्यवस्था आहे ना, ही अर्थव्यवस्थामध्ये आपण गरीबच होतो असं समजून चला, विकसनशील व्हायला लागलोच होतो. हे 40 वर्ष आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही चुका झाल्या, या चुकांमध्ये या चुकांमुळे 1991 ला आपण एक नवीन मॉडेल स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या नंतर काय काय घडलं, तर आपल्याकडे आला रिफॉर्म नावाचा एक शब्द. मग हा जो रिफॉर्म आहे तो कुठं झाला, तर हा रिफॉर्म झाला आयात आणि निर्यातमध्ये. मग काय होतं मित्रांनो माहिती आहे का, की तुम्हाला फक्त LPG वर क्वेश्चन नाही येत, तुम्हाला आयात निर्यातीवरती क्वेश्चन येतात आणि LPG सोबत ते लिंक होतात. LPG सोबत काय होतात, ते लिंक होतात, डायरेक्टली लिंक होतात. आता थोडासा वेळेच्या अभावी मी जरा इथं क्वेश्चन पेपर घ्यायचं मी जरा थोडंसं राहिलं, पण 1-2 दिवसात किंवा उद्या आपण काय करू, अर्थशास्त्रावर आलेले जे लास्ट इयरला जे क्वेश्चन्स होते, ह्या क्वेश्चनचं आपण थोडंसं एक ॲनालिसिस करू. आपण ते लेक्चर उद्या घेऊ. सहसा हे लेक्चर तुमचे सायंकाळी होणार आहेत 11 वाजता, परंतु 2-3 दिवसापासून जरा थोडंसं माझ्या मीटिंग्स चालू असल्यामुळे मी लेक्चर नाही कव्हर करू शकलो. पण 11च्या वेळेस आपण हे रात्री लेक्चर घेणार आहोत उद्यापासून. आज तुमचं लेक्चर जरा लवकर घेतोय मी, ठीक आहे. तर तुम्हाला काय फोकस ठेवला जातो की फक्त आयात निर्यातीवरती भर द्यावा लागतो. मग आयात निर्यातीमध्ये पण असा काही संबंध बघायचा की जो संबंध LPG शी रिलेटेड आहे. जसं लिबरलायझेशन, उदारीकरण केल्याशिवाय आपण आयात करू शकत नाही. आपल्याला सगळ्यात पहिले आयातीचं उदारीकरण करावं लागलं आणि निर्यातीला आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागलं. मग निर्यातीसाठी आपल्याला गरज पडली होती ग्लोबलायझेशनची. ग्लोबलायझेशनमुळेच आपण आयात आणि निर्यात चांगल्या पद्धतीने करू शकलो होतो. नंतर आपल्याला गरज पडली कशाची, तर कर सुधारणा. बघा हे जे सगळे पॉईंट आहेत ना, लिहून ठेवा, तुम्हाला एवढेच कव्हर करायचे. त्यानंतर वित्तीय सुधारणा, वित्तीय संस्था आणि त्यांच्या सुधारणा. आपल्याकडे खाजगी बँका यायला लागल्या, आपल्याकडे कर कमी झाले, आपण करांमध्ये सूट द्यावं लागलो. ह्या सगळ्या ज्या होत्या त्या सूट होत्या. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना ते 12वी योजना पर्यंत, आणि आताची आलेली जी नीती आयोग आहे तो नीती, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक भाग आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही महत्त्वाचे संस्था, व्यापारी संस्था, ज्यामध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सगळ्यात महत्त्वाचा रोल अदा करते, गॅट सगळ्यात महत्त्वाचा रोल अदा करते. आंतरराष्ट्रीय व्यापार WTOचा भाग, आणि काही महत्त्वाच्या संस्था, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, ज्याच्यामध्ये कोण येतं, तर त्याच्यामध्ये इतर लोक येतात, लाईक IMF, वर्ल्ड बँक, असे काही जे घटक आहेत हे सगळे यामध्ये येतात. म्हणजे तुम्हाला LPGच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आयात निर्यातीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला एक एक कंटेंट कव्हर करायचा आहे. जर तुम्ही हा एक एक कंटेंट कव्हर करू शकले तर डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला खूप होईल. म्हणजे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो एका चॅप्टरचा इथं अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे, हा तिसरा चॅप्टर म्हणजे नियोजनाचा चॅप्टर, हा चौथा, पाचवा, सहावा आणि हा सातवा. तुम्हाला मोजून फक्त 7 चॅप्टरचा अभ्यास प्रॉपर करायचा आहे. या 7 चॅप्टरवरतीच तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. तुमचा अभ्यासक्रम खूप छोटा आहे, तर ह्या छोट्या अभ्यासक्रमाला अनुसरूनच आता एक 2 आठवड्यामध्ये आपलं LPGचं पुस्तकच येते वेगळं. डिपार्टमेंटल PSI साठी मी LPGचं सेपरेट पुस्तक तयार करतोय, की ज्या सेपरेट पुस्तकामध्ये तुम्हाला LPGवर आधारित 100 प्रश्न पण असतील सराव, LPGच्या आधारावरती आयोगाने विचारलेले 101 प्रश्न असतील, म्हणजे जवळपास 200 ते 250 प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असेल. दुसरी गोष्ट, LPGच्या सगळ्या संकल्पना असतील टोटल. फक्त एवढंच नाही, तर आयोगाचा जर जुन्या PYQचा जर पॅटर्नचा विचार केला तर आयोगाच्या जुन्या पेपरच्या हिशोबानं तुम्हाला अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, मग ही जे आव्हाने आहेत या आव्हानांमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे विषमता,
हे आव्हान, त्यानंतर दारिद्र्य हे आव्हान, बेरोजगारी हे आव्हान आणि लोकसंख्या हे आव्हान. त्याचबरोबर आयोगानं आतापर्यंत विचारलेला अंदाजा घेऊन RBI आणि बँकिंग रचना आणि बँकिंग रचनेमध्ये झालेलं आता उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आयात निर्यातीमध्ये झालेलं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. त्यानंतर निर्यात प्रोत्साहन, सगळ्यात महत्त्वाचं आहे निर्यात प्रोत्साहन. मग निर्यात प्रोत्साहनामध्ये सेज पासून तर APZ पर्यंत सगळ्या गोष्टी येतात. मी हे तुम्हाला का बेसिक सांगतोय कारण की इथं असे क्वेश्चन येतात. म्हणजे जर तुम्ही 1998 पासून, आता मी पुस्तक लिहिलेलं आहे, गेल्या 13 वर्षापासून पोलीस खात्याला शिकवतोय, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीतनं मी गेलेलो आहे. फक्त मी ऑनलाईन पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर येतोय. सगळ्यांना कल्पवृक्षाचा ठोकळा माहिती असेल, तो कल्पवृक्षाचा ठोकळाचा लेखक मीच आहे. कारण बरेचसे लोक किरण गुरुजी म्हणून ओळखत नाही, किरण गायकवाड पाटील म्हणून ओळखतात. ठीक आहे सर, पुस्तक रेडी झालेलं आहे, पुस्तक टायपिंगला गेलेलं आहे फायनली. तर एक साधारणतः 2 आठवडे तरी लागतील सर. तर LPGचं पहिलं पुस्तक लॉन्च करतोय. तर पहिल्या पुस्तकामध्ये माझा उद्देश हाच आहे. बघा, माझ्या पुस्तकाला बरेचसे वाचक आहेत, खूप सारे वाचक आहेत, भरपूर सारे पुस्तकं विकत घेतल्यात. पण मला एकच वाटतं की आता ते पुस्तक परत परत विद्यार्थी विकत नाही घेणार. कारण की आता सध्या जमाना असा आहे की आता सध्या तुम्हाला एक एक विषय फोडायचा आहे. आणि मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना एक चुका करताना दिसतो की विद्यार्थी काय करतात, मोठी मोठी पुस्तकं विकत घेतात. देसले सरांचं पुस्तक विकत घेणार, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक विकत घेणार. ॲक्च्युअलमध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांची पुस्तकं बेस्ट पुस्तकं आहेत, पण ते राज्यसेवावाल्यांसाठी आहेत, ते कंबाईनवाल्यांसाठी आहेत. डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेसाठी पुस्तकं तयार करणारा पहिला प्राणी मीच आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये कुणी याच्याबद्दल सिरियसली नव्हतं. आता सध्या जागा जास्त आल्यात म्हणून बरेचसे लोक त्याच्यावरती आता काम करतायत, चांगले चांगले पुस्तकं पण तयार केलेली आहेत. आता मला सुद्धा असं वाटायला लागलं की मी माझं जे पुस्तक आहे मोठं, त्या पुस्तकाला छोटं करून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने, कारण की पोलीस लोक मोठा ठोकळा घेऊन ड्युटीवर जाऊ शकत नाही, छोटं पुस्तक घेऊन जाऊ शकतात. या पुस्तकाला मी माझ्या किरण गुरुजी ॲपवरती ई-बुक्स म्हणून सुद्धा देणार आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा पुस्तक वाचू शकता आरामशीर. मोबाईलमध्ये सुद्धा पुस्तक तुम्हाला आरामशीर वाचता येऊ शकतं. कारण की बऱ्याचशा ड्युटीवरती काय होतं, ड्युटीवरती प्रत्येक वेळेस तुम्हाला पुस्तक घेऊन बसणं हे शक्य नसतं, पण मोबाईल घेऊन तुम्ही बसू शकता आरामशीर. काही काम नसलं तरी तुम्ही वाचू शकता. या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून मी पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टिकोनातनं हे पुस्तक सेट करतोय. तर आपले GSचा जेवढा पॅटर्न आहे 50 मार्काचा, तर 50 मार्काचा पॅटर्न तुमचा होईल. आणि एक गुड न्यूज अशी आहे की प्रदीप बोदले सरांचं नाव बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल. मराठी व्याकरणाचे आताचे एक उभरते स्टार म्हणूनच त्यांना ओळखलं जातं आणि माझे खूप जुने मित्र पण आहेत. तर प्रदीप बोदले सर डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर शिकवण्यासाठी लवकरच येणार आहेत. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजीसाठी सुद्धा आपल्याकडे एक आणखी सर येणार आहेत. तर त्यांचं नाव सध्या मी नाही सांगू शकत आहे, बट ते पण एक चांगले शिक्षक आहेत, पुण्यातलेच आहेत दोघेही. तर हे 2 आपल्याकडे येणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला मराठी पण मिळणार आहे, तुम्हाला इंग्रजी पण मिळणार आहे, तुम्हाला GS पण भेटणार आहे, तुम्हाला लॉ पण भेटणार आहे. म्हणजे डिपार्टमेंटल PSIसाठी आता दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्व परीक्षेच्या पण आणि मुख्य परीक्षेचा पण संपूर्ण सिलेबस तुम्हाला आता किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. आणि माझं सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी विचार केलेला नाही आहे अजूनही, ओके, की बाबा ठीक आहे परीक्षा आल्यानंतर आपण विचार करूया वगैरे वगैरे, तर त्या विद्यार्थ्यांनी आजच विचार करा. कारण की आपल्या एका वर्षात एकदाच फक्त जयंती येते महाराजांची, राईट. आणि एकदाच असा 80% डिस्काउंट आपल्या बॅचवरती राहतो. हा परत परत तुम्हाला देणार नाही. बाकीच्या वेळेस मग 50%, 70% किंवा 65%, 45%, 20% असे डिस्काउंट असतात. तर आजची संधी सोडू नका. आणि मी जेवढा सिलेबस सांगितलेला आहे प्रामाणिकपणे तेवढा सिलेबस कंप्लीट करा. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की तुमचा तो GR चेंज झाला पाहिजे, बरेच परत नवीन ॲड आली पाहिजे. प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या परीने तयारी करतोय ॲड येण्याच्या दृष्टिकोनातनं. तर तुम्ही तयार राहा, फक्त वाट बघत बसू नका की कधी येईल त्यावेळेस मी आपण ते तयार करू. ठीक आहे. तर ह्या गोष्टी नक्की आपल्या मित्रांना पण सांगा, जे विद्यार्थी लास्ट टाइम, कारण की बघा जवळपास 32,000 विद्यार्थी नेक्स्ट एक्झामला क्वालिफाय होतील. आणि ही एक्झाम्स 2024च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आली तर ती तुमच्यासाठी खूप संधी आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करणारी ठरणार आहे.
आणि अनेक जण विद्यार्थी वय वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा बोलत आहेत की सर वय वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे. तर आपण या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करूया. फक्त तुम्ही काय करणं गरजेचं आहे, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये. नाही तर बरेचसे विद्यार्थी काय विचार करतात, जाऊ दे यार जीएस तो हम ऐसे ही कर लेंगे. पण आता तसं नाहीये. दरवर्षी परीक्षेचा पॅटर्न चेंज होत चाललेला आहे. परीक्षेचा पॅटर्न बदलतोय. आपल्याला काय एक्झॅक्टली वाचायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यासाठीच डिपार्टमेंटल PSI मध्ये गेल्या 13 वर्षापासून मी इथं शिकवतोय. त्यामुळे एक अनुभव आहे. पोलीस खात्याला एवढे वर्ष दिल्यात, तर त्याचा एक कुठं ना कुठं तरी एक अनुभव आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की जे गरजेचं आहे तेवढंच वाचा. फापट बसारा वाचत वेळ घालवू नका. ठीक आहे. आपण इकॉनॉमिक्सचे खरंच क्वेश्चन येतात का ह्याच टॉपिकवरनं? म्हणजे आता तुम्ही मला हे मी लेक्चर घेतलं, ठीक आहे, अभ्यासक्रमाचं. आता या अभ्यासक्रमाच्या लेक्चर व्यतिरिक्त आणखी आपण एक लेक्चर घेऊया उद्या रात्री 11ला, की ज्याच्यामध्ये खरंच इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते खरंच याच टॉपिकवरनं येत आहेत की सर खोटे बोलतायत, की नाही नाही सर आम्हाला बाकीचं पण सगळं वाचायचंय, आम्हाला बँका पण वाचायच्यात, आम्हाला SBI पण वाचायचंय, आम्हाला हे पण वाचायचंय, आम्हाला ते पण वाचायचंय. अरे असलं काहीच विचारलं जात नाही तुम्हाला. ठीक आहे, चालतंय सर, ग्राउंड करा. ओके. तुम्हाला ज्या गोष्टी रीड करायच्यात त्या गोष्टी एक्झॅक्टली काय आहेत हे आपण उद्या समजून घेऊ. म्हणजे आपण हेच करणार आहोत, एक सब्जेक्ट घ्या, एक अभ्यासक्रम घ्या, त्या अभ्यासक्रमाचा एक बघा. मेन्सला तुम्हाला तुमचा सिलेबस दिलेला असतो. मेन्सला तुम्हाला कलम पण दिलेले असतात की कुठली कलम येणार आहेत. पण प्रीला तुम्हाला अभ्यासक्रम डिटेलमध्ये दिलेला नाहीये. आणि आमचा प्रयत्न आहे की प्रदीप बोधले सर सुद्धा तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल अशाच पद्धतीने काय करतील, गाईड करणार आहात पुढे. ठीक आहे. यस योगेश सर, मी तुम्हाला खरंच सांगेल की हा अभ्यास तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बॅच जॉईन नक्की करा. अपेक्षा करतो या बॅचमधून तुम्ही खूप डिटेलमध्ये शिकणार आहात, कारण की मला एकच वाटतं की कुठलाही विद्यार्थी मागे नाही पडला पाहिजे, स्पेशली पोलीस खात्याचा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच मी बोलेल आजच्या लेक्चरमध्ये. तर हा होता अभ्यासक्रम. उद्या आपण बघणार आहोत या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न, की खरंच इथून येत आहेत का प्रश्न. ठीक आहे, चला, थँक्यू.